महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत पेण तहसील कार्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 13 जून 2025 रोजी पेण पूर्व विभागातील आशा किरण इंग्लिश मीडियम स्कूल पानेड येथे विविध दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा 200हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला। या शिबिरात उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, ॲग्रिस्टॅग अंतर्गत शेतकऱ्यांच्या नोंदणी, जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत वारस नोंदी, आदिवासी विभागामार्फत बचत गटांना योजनेचे लाभ, नवीन मतदार नोंदणी अशा विविध विभागामार्फत योजनेचा लाभ या शिबिरात देऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याचा प्रयत्न केला आहे। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमा पाटील, तहसीलदार तानाजी शेजाळ, मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश दळवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग तेजस्विनी गलांडे, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, महसूल नायब तहसीलदार नितीन परदेसी, निवडणूक नायब तहसीलदार तुषार कामत, तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, वाकुळ सरपंच गणेश गायकर, कामार्ले सरपंच वैष्णवी वासुदेव पाटील, माजी सरपंच गजानन मोरे, वाकुळ पोलीस पाटील केशव पाटील, धामणी पोलीस पाटील हरिचंद्र दुदुस्कर, पानेडगावचे सचिन पाटील, कामार्ली मंडळ अधिकारी किरण जुईकर, तलाठी गोरखनाथ माने, स्वप्नील चांदगुडे, गौतम वानखडे, लतिका जाधव, अनगा म्हात्रे, दीपाली जगदाळे, ग्राम महसूल अधिकारी अशोक ठाकूर, तुकाराम भोसले तसेच तहसील ऑफिस व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। हा शिबिर संपन्न करण्यासाठी ग्रामपंचायत कामार्ली आणि ग्रुप ग्रामपंचायत वाकुळ यांचे विशेष सहकार्य लाभले। आज कामार्ली पंचकृषीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले वाटपाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। या ठिकाणी आपण सर्व या विभागातील सर्व सरपंचांना, पोलीस पाटील तसेच तलाठी, मंडळ अधिकारी, आमचे ग्रामसेवक यांना सर्वांना अगोदर सूचना दिलेल्या होत्या 4 दिवस अगोदर की कोणत्या प्रकारचे आपण या ठिकाणी दाखले वाटप करणार आहोत आणि त्यानुसार नियोजन केलं होतं। तर बरेच लोक आज उपस्थित आहेत। या ठिकाणी आपण उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, त्यानंतर ॲग्रिस्टॅग, आयुष्यमान भारत कार्ड, रेशन कार्डविषयक काय दाखले असतील, त्यानंतर निवडणुकीविषयक काय मतदार नोंदणीचं असेल, हे सर्व दाखले आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। तसेच ज्या योजना आहेत, संजय गांधीच्या योजना, आदिवासी विकास प्रकल्पाची योजना, यांचा लाभसुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद। द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स। सुरेख, सुंदर आणि अखिव गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेणमधील 5 सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च 2011 मध्ये केली। आपल्या जवळजवळ 30 वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी, मृदगंधार, अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट्स लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले आहेत। त्यामुळे पेणमध्ये युनायटेड ग्रुपचे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे। त्यांचा रामोड येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे। त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहेत। रामोडीमधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजितरित्या विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण वेस्ट हा संपूर्ण भाग 60 फुटी रिंग रोडने जोडला गेलेला आहे। तसेच पंचायत समितीच्या ऑफिस, पीडब्ल्यूडी ऑफिस, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत। भविष्यात तलाठी ऑफिस, फूड अँड ड्रग्ज अशी अनेक ऑफिसेस येथे येणार आहेत। तसेच नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन पर्यंतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगर परिषदेमार्फत 2 ते 3 एकरात गार्डन, दवाखाना व सुतिकागृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत। त्यामुळे फ्लॅटमध्ये, दुकानांमध्ये, जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल, नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे। लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेण सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्त्व येणार आहे। त्यामुळे या नवीन पेण म्हणजेच पेण वेस्ट मध्ये युनायटेड ग्रुपचा सुरू असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहेत। या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे। इमारतीसाठी सुंदर गेट, सिक्युरिटी केबिन, आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत। तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही। उत्तम बांधकाम,
फ्लॅटचा वेळेत ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा. अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुरे, महेश आठवले, धर्मेश पोटे, उदय साठे आणि जयंत म्हात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9420056345 किंवा 9209366362. धन्यवाद.